नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी बनवतोय सेजवान नूडल्स आणि रेसिपी खूप जास्त इझी आणि टेस्टी असणार आहे. सुरुवातीला याच्यामध्ये जो चिकन यूज करायचं त्यासाठी मॅरिनेट करतो. त्यामध्ये व्हाईट एग, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, याच्यामध्ये टाकतो व्हाईट पेपर पावडर, थोडं चवीनुसार मीठ, ॲरोमेट पावडर, 1 चम्मच मैदा, 1 चम्मच कॉर्नफ्लोअर, हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं, मॅरिनेट करून घ्यायचं. इथे कलर थोडंसं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर ऑइलमध्ये डीप फ्राय करून घ्यायचं. तर हा चिकन मी 2-3 ठिकाणी यूज करतो. तर काही चिकनमध्ये रेड कलर टाकलेला आहे मी. आता इथे काय करतो, पॅनमध्ये ऑइल टाकतो, त्यानंतर त्याच्यामध्ये अंडा टाकतो. अंडा थोडंसं शिजल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्याला तोडून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये चॉप केलेलं अद्रक आणि लसूण याच्यामध्ये ॲड करायचं आहे. चॉप केलेलं गाजर याच्यामध्ये ॲड करायचं आहे, तुमच्यावरती आहे. हे सगळं टाकून मिक्स करून घ्या. इथे आपल्याला चिकन ॲड करायचं आहे, तो आपण केलेलं मगाशी याच्यामध्ये मी कलर टाकलेला आहे, तोही चिकन ॲड केल्यानंतर मिक्स करून घेतो. इथे नूडल्स टाकले, बॉईल करून घेतलेले. नॉर्मली नूडल्स घ्या ना पॅकेट, त्याचं बॉईल करून घ्या, इथे यूज करू शकता. स्प्रिंग ओनियन, चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं टाकलं व्हाईट पेपर, ते टाकल्यानंतर थोडंसं डार्क सोया सॉस, हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं हाय फ्लेमवरती. त्यानंतर त्याच्यामध्ये रेड चिली सॉस हे थोडंसं टाकायचं आहे. शेजवान चटणी टाकायची. शेजवान चटणीची रेसिपी मी पहिलेच पोस्ट केलेली आहे. फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायचं नका टाकू, पण मला डिशसाठी टाकावं लागतं आहे. हे सगळं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोबी टाकतोय, पुन्हा एकदा थोडंसं स्प्रिंग ओनियन टाकतोय. हे सगळं टाकल्यानंतर मस्त नूडल्स मिक्स करून घ्या, तोडून घ्या जेवढं पाहिजे तेवढं. आणि मित्रांनो, एन्जॉय करा ही शेजवान नूडल्स, जी खूप भारी टेस्टी लागते, मजेदार लागते. मित्रांनो, काही गोष्टी तुम्हाला सॉस आणायला लागतील, ॲरोमेट पावडर आणायला लागेल, तेव्हा त्याची टेस्ट बघायला मिळेल. सो नक्की ट्राय करा.